आता आपण जाऊया डेक्कनमध्ये। डेक्कनमध्ये आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, डेक्कन परिसरामध्ये सध्या काय परिस्थिती आहे? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अमोल, जर आपण बघितलं तर आता मी मुठा नदीच्या या ठिकाणी उभा आहे डेक्कन परिसरामध्ये, आणि आता जर आपण या नदीची अवस्था बघितली तर जवळपास खडकवासला धरणातून 35,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि जर आपण बघितलं तर मुठा नदीचं जे भरून या ठिकाणी वाहतीये, दुथडी भरून या ठिकाणी वाहतीये। अनेक गाड्या या ठिकाणी पार्क असतात, ते सगळे पाण्याखाली गेलेले आहेत। आणि जे समोर आपण बघतोय ते बाबाबिडे पूल आहे, ते देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे। नदी पात्रातील रस्ते देखील पाण्याखाली आहे, आणि नदीलगत जे घरं आहेत त्यांच्यामध्ये देखील जवळपास 3-3, 4-4 फूट इतकं पाणी झालेलं आहे। आणि मी हे जे पुलाखालचे दृश्य दाखवतोय, अर्थात इथं सगळं खाऊ गल्ली आहे। इथं मोठ्या संख्येने खूप दुकानं आहेत। रात्रभर इथं लोक जेवायला येत असतात, वेगवेगळ्या इथं चाट सेंटर्स आहेत। मात्र आता सगळे काही पाण्याखाली गेलेले आहेत। आणि आता जर आपण बघितलं तर पूर्ण मुठा नदी ही दुथडी भरून वाहतीये। खडकवासला धरण हे 100% भरल्याने 35,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग या मुठा नदीच्या पात्रामध्ये केलं जातंय। रात्रभर असा पाऊस पुण्यामध्ये सुरू आहे। आता जर आपण बघितलं तर पुणे महानगरपालिकेचे लोक या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आणि कुणीही नदीच्या जवळ जाऊ नये यासाठी अनाउन्स देखील या ठिकाणी केलं जात आहे। सतर्कतेचा इशारा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। आणि नदीलगत जी घरं आहेत त्यांच्यामध्ये जवळपास 3-3, 4-4 फूट इतकं पाणी साचलेलं आहे। ज्या पद्धतीने सिंहगड रस्त्यावरचे चित्र आपण दाखवतोय लोकांना, किंबहुना सोसायटीजमध्ये जसं पाणी भरलेलं आहे तसंच इथं देखील काहीशी परिस्थिती आहे। जर आपण बघितलं तर रात्रभर पुण्यामध्ये पाऊस सुरू आहे, आणि आता जरी बघितलं तर मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसतोय। महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते सगळे काही लोक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। अनेक भागांमध्ये लाईट सुद्धा नाहीये, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। जर आपण बघितलं तर आता सुद्धा या जेड ब्रिजवर बरेच लोक या ठिकाणी पोहोचलेले आहेत पावसाचा आनंद घेण्यासाठी। मात्र त्यांना सांगितलं जातंय की तुम्ही इथं थांबू नका, कारण सातत्याने पाऊस वाढतोय। नदीचं जे पात्र आहे ते वाढत चाललेलं आहे। जर आपण बघितलं तर समोर हा सगळा जो भाग आहे तो डेक्कन परिसरात अतिशय जो पुण्यातला मध्यवर्ती भाग आहे त्या भागातला हा सगळा परिसर आहे। समोर बाबाबिडे पूल आहे, संपूर्ण वाहतुकीसाठी किंबहुना सगळं काही पाण्याखाली गेलेलं आहे असं चित्र या ठिकाणी दिसतंय। सकाळपासून पाऊस आहे, तुम्ही बाहेर घेऊन पडलाय म्हणजे सगळ्या आलो होतो। शाळांना सुट्टी आहे? सुट्टी आता कळायला सुट्टी आहे म्हणजे माहित नव्हतं तुम्हाला? नव्हतं माहिती। अहो, एवढा पाऊस आहे तरी तुम्ही लहान मुलांना घेऊन जस्ट एक फोटो काढून घरी चालला होता। जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने काही लोकांना माहित सुद्धा नाहीये की शाळेला सुट्टी आहे। पुण्यात आपण पुन्हा एकदा सांगूयात की पुण्यात शाळेला सुट्टी देण्यात आलेली आहे। जिल्ह्यात ज्या पद्धतीने रेड अलर्ट आहे त्यामुळं ही दुसरी बाजू आपण दाखवतोय, अर्थात टुवर्ड्स सिंहगड रस्त्यावर अक्षरशः नदीला ज्या पद्धतीने भरून वाहती, दुथडी भरून या ठिकाणी वाहतीये ही परिस्थिती आहे। इथं सुद्धा बघितलं तर बरीच घरं आहेत, इथं जे दुकानं होती ती देखील पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे। असं चित्र पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण मुठा नदी ही आता दुथडी भरून वाहतीये, आणि लोकांना आवाहन केलं जातंय की तुम्ही नदीजवळ येऊ नका, अशी परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे। जर अमोल आपण बघत असाल तर समोर देखील जो लकडी पूल आहे त्याला देखील लागून पाणी वाहतंय, आणि हळूहळू पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून वाढवला जातोय, कारण आता सुद्धा पुण्यात चांगला पाऊस सुरू आहे। त्यामुळे जर गरज असेल तरच लोकांनी बाहेर पडावं असं देखील या ठिकाणी इशारा किंबहुना विनंती महानगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। निश्चित गरज असेल तरच पुणेकरांनी घराच्या बाहेर पडावं ही विनंती सध्या प्रशासनाने केलेली आहे। आणि त्यासोबतच आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे पुण्यामधल्या, त्यामुळे याची सुद्धा खबरदारी सर्व नागरिकांनी घ्यावी असं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे। मिकी, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।